ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। मुंडकोपनिषदाचा योग हळूहळू करत आला, कारण दोन्ही वेळा माझ्याच प्रकृतीची अडचण निर्माण झाल्यामुळे मी येऊ शकले नाही आणि म्हणून अर्धवट राहिलं. तर त्याला फार मोठं अंतर पडल्यामुळे विषय आता लक्षात असतोच असं नाही, म्हणून आपण पुन्हा सुरुवातीपासून थोडंसं घाईनी का होईना किंवा जसं आपण मागच्याची उजळणी करतो त्यासारखं थोडंसं म्हणा, पण आपण घेतो आहोत सुरुवातीपासून. मुंडकोपनिषद सगळीच 10 उपनिषदं महत्त्वाची आहेत, परंतु त्यात मुंडकोपनिषदाचं महत्त्व विशेष वर्णन केलं आहे आणि म्हणताना असं म्हटलं आहे की हे संन्यास्यांकरता असणारं उपनिषद आहे, संन्यासी उपनिषद आहे असंही म्हटलं जातं. वास्तविक पाहता आपण बघाल यामध्ये दोन्ही विद्या सांगितलेल्या आहेत. अपराविद्याही सांगितली आहे, पराविद्याही सांगितली आहे. या 2 विद्या म्हणजे काय आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे या सगळ्याचं वर्णन त्यांनी या उपनिषदात केलं आहे. पण तरीसुद्धा हे संन्यासी उपनिषद किंवा संन्याशांकरता उपनिषद असं एक म्हटलं जातं किंवा अशी संकल्पना रूढ झालेली आहे. हे उपनिषद अथर्ववेदाचं आहे. अथर्ववेदामधला मुंडक नावाचा प्रसिद्ध भाग आहे. त्या प्रसिद्ध भागातला सरळ तिथनं उचलून उपनिषदांच्या रूपामध्ये ठेवलेलं आहे. जसं आपल्याकडे ईशावास्य उपनिषदामध्येही जसं दाखवलेलं आहे, आपण बघतो की त्याचे 18 मंत्र आहेत, ते अगदी मूळ संहितेतलेच मंत्र आहेत. ते उपनिषद मूळ संहितेतलंच उपनिषद आहे आणि त्यामुळे त्या उपनिषदाच्या बाबतीमध्ये जसं आहे तसंच हा अथर्ववेदाचा भाग असल्यामुळे आणि अथर्ववेदामध्ये अनेक गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. केवळ मंत्रसंहिताच त्यातल्या जरी विचारात घेतल्या तरी विषयांचं वैविध्य पुष्कळ आहे आणि म्हणून अथर्ववेदातला हा जो भाग आहे हा परा आणि अपराविद्येचा तो भाग या ठिकाणी या मुंडक भागातला घेतला आहे आणि म्हणून या उपनिषदाचं नावच मुंडक उपनिषद आहे. मुंडक म्हणजे मस्तक, शीर्ष, ज्याच्यामध्ये विशेष काही भाग कथन केला आहे. म्हणजे आपण शीर्षस्थानी म्हणजे प्रमुख स्थानी, श्रेष्ठ स्थानी असं म्हणतो, त्याच अर्थाने हे मुंडक शब्द आहे की हा अत्यंत श्रेष्ठ असा अथर्ववेदाचा चर्चा केलेला भाग असल्यामुळे त्याला मुंडक या नावाने संबोधलेलं आहे आणि म्हणून हे उपनिषद मुंडक उपनिषद अथर्ववेदाचं आहे. यामध्ये सुद्धा जी उत्पत्तीपासूनचे विषय मांडले आहेत किंवा जी म्हणून माहिती आपल्याला मिळते ती अगदी मूलभूत आहे आणि वेद किती, वेदांची अंग किती, त्या सगळ्याचा उपयोग कसा, तो कसा करून घ्यावा, अशा लहान लहान गोष्टी पण ज्या खूप महत्त्वाच्या आहेत वेदांत समजण्याच्या दृष्टीने आणि व्यवहार समजण्याच्या दृष्टीने. असं त्याची जी मांडणी आहे ती मांडणी खूप सुंदर आहे या उपनिषदाची. नेहमीप्रमाणे सर्व उपनिषदांना जसा शांतिमंत्र असतो तसा ह्याही उपनिषदाचा शांतिमंत्र आहे. त्या शांतिमंत्रामध्ये आपण सुरुवातीला त्याचा विचार करू, म्हणजे त्याचा अर्थ घेऊ. त्या मंत्रामध्ये असं म्हणायचं कारण की आपण आधी पण उपनिषदं घेतली आहेत आणि त्याच्यामध्ये हा शांतिमंत्र येऊन गेला आहे. कारण सामान्यतः असं होतं की काही शांतिमंत्र जे आहेत ते 2-3 उपनिषदांना समान आहेत. हा तसाच हा उपनिषदांचा मंत्र आहे की जो मंत्रांच्या मध्ये किंवा उपनिषदांच्या मध्ये अधिक प्रसिद्ध म्हणूया किंवा तो मंत्र विशेषत्वाने उपनिषदांमध्ये आला आहे म्हणूया. तर त्या मंत्राचं स्वरूप हे पुन्हा विद्यार्थ्यांच्या करता ज्ञानाची ज्याला लालसा आहे, भूक आहे, ज्याला ज्ञान समजून घेण्याकरता सर्व अंगाने हा मंत्र संयुक्तिक आहे. त्यामुळे ह्या उपनिषदाच्या सुरुवातीला हा मंत्र जो आहे तो मंगल जीवन असावं, माणसाने
मग जीवन कशा करता याचं उद्दिष्ट लक्षात घेऊन ते ईश्वर उपासने करता तपस्ये करताच आहे हे लक्षात घ्यावं आणि त्याच्या ठिकाणी सामर्थ्य वाढत जावं आणि त्याला सर्व देवदेवतांनी त्याच्या उपासनेला आणि त्याच्या जीवनाला किंवा जीवन जगण्याला त्यांनी सहाय्य करावं, आशीर्वाद द्यावा, कृपा करावी, अनुग्रह करावा आणि त्याचं जीवन संपन्न व्हावं. ह्याच भूमिकेतून हा मंत्र आलेला आहे. इथे ह्या मंत्राचं स्वरूप असे, ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः. ओम आपल्याला माहिती आहे की नेहमीच सर्व मंत्रांच्या सुरुवातीला किंवा उपासनेच्या सुरुवातीला आपण पूर्वी पण ती कथा बघितलेली आहे. अशी छानशी कथा मराठी संतांच्या भूमिकेमधून सोनोपंत दांडेकर यांनी सांगितलेली आहे. संतश्रेष्ठ आहेत ते, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत, फार मोठे व्यासंगी आणि फार मोठं वारकरी संप्रदायातलं व्यक्तिमत्व, मोठे साधक, श्रेष्ठ असे आपलं जीवन ज्यांनी उजळून एवढा मोठा वारकरी संप्रदाय समृद्ध केला, अशा व्यक्तींनी ते त्यांच्या एका पुस्तकामध्ये, एका ग्रंथलेखनात सहज त्याचा उल्लेख करत ते गेलेले आहेत. वेदांचं महात्म्य सांगताना त्यांनी म्हटलं आहे, आता याच्याशी जरा निगडीत आहे म्हणून आपण तो दृष्टांत कथा त्यांनी सांगितलेली बघूया. त्यांनी सांगितलं, एक विद्यार्थी आहे, त्यांनी त्याचं शिक्षण पुरं केलं आणि शिक्षण पुरं झाल्यानंतर तो आपल्या गुरूंना म्हणाला की आता माझी परीक्षा घ्या, माझं घन आपण एकदा घोकून घ्या माझ्याकडून आणि एकदा आपण तो माझ्याकडनं करून घेतलात की मग मला बरं वाटेल किंवा मला त्यामध्ये एकदा काही चूक आहे, काय बरोबर आहे, आपल्याला तो रुचला आहे, आपण शिकवलं आहे ते मी आत्मसात केलं आहे, हे सगळं मला समजेलही आणि आपल्याकडनं मला त्यातले दोषही समजून घेता येईल. त्याला ठीक आहे, तू म्हणायला बस, पण म्हणले असं आहे, माझ्या मागे एवढं मोठं गुरुकुल आहे, याच्यामध्ये एवढे विद्यार्थी आहेत शिकायला असलेले, तुझ्या एकट्यावरती लक्ष देऊन मला हे सगळं सांभाळणं थोडं अवघड होईल आणि त्यामुळे तुझा आता 2-2 महिने 4-4 महिने हे सगळं तुझा घनपाठ ऐकायचा एवढा वेळ दिला मी तर मला या ठिकाणी इतर मुलांना शिकवणं अवघड होऊन बसेल. त्यामुळे मी एक तुला सांगतो की ह्या वृक्षाखाली बस, या अश्वत्थ वृक्षाखाली बस आणि इथे बसल्यानंतर तुझ्या पठणाला सुरुवात कर. तुझ्या पठणामध्ये जेव्हा केव्हा काही चूक येईल तेव्हा म्हणाले आपोआप या वृक्षावरची पानं गळायला लागतील. पानं जर गळली वृक्षावरची तर असं समज की याचा अर्थ असा, आत्ता आपण जे उच्चारतोय यात काहीतरी चुकलं आहे, तर ठीक आहे म्हणाला आणि बसला आणि त्यांनी त्याचा घनपाठ म्हणायला सुरुवात केली आणि म्हणायला सुरुवात केल्याबरोबर एखाद दुसऱ्या रुचेवरती घनपाठ चालू आहे, तो सगळे वरून पानं पडतायत, गळतायत. अरे म्हणाला, हे काय सगळंच चुकलं माझं म्हणणं, असं कसं झालं? तर त्याला काही समजेना. शेवटी तो हताश झाला, उठला, गुरुजींकडे गेला आणि त्यांना म्हणाला, गुरुजी हे काय सगळं झाडाची पानगळ व्हावी, झाड पूर्ण निष्पर्ण व्हावा अशी स्थिती येईल म्हणाले, मी जर चालू ठेवलं माझं म्हणणं तर काय चुकलं माझं मला काही कळत नाही. ते म्हणाले, म्हणून दाखव बरं तुझी रुचा. त्यांनी म्हणून दाखवली. म्हणाले, तू घनपाठ बरोबर म्हणतोस. मग म्हणाले, बघू कसा आहे, तिथे काय म्हणत होतास? म्हणाले, म्हणायला सुरुवात कर, मी येऊन बसतो तिथे. ते जाऊन बसले आणि यांनी पुन्हा त्याच्या पठणाला सुरुवात केली. तर त्याचं पठण सुरू झालं, पुन्हा पानगळ सुरू झाली. तर गुरुजींनी सांगितलं, बाळ तू घनपाठ म्हणायला घेतलास पण त्याच्या आधीचा ओंकार नाही उच्चारलास. ओंकाराच्या उच्चाराशिवाय सगळं व्यर्थ आहे. आणि म्हणून कुठलंही उपनिषद घ्या, आपल्या परंपरेतलं कोणतंही वाङ्मय घ्या, अक्षर वाङ्मय किंवा सामान्य पद्धतीने सुद्धा, अगदी इतर विद्यांमध्ये सुद्धा, ज्या अपराविद्या आहेत त्या विद्यांमध्ये सुद्धा ओंकाराचा उच्चार ह्याला आपण मंगलाचरण असं म्हणतो की मंगलाचरण केल्याशिवाय विद्या पुढे जात नाही. जसं वारकरी संप्रदायांमध्ये आपापल्या परंपरेप्रमाणे ज्या ज्या देवतेचा उच्चार करायचा आहे, विठ्ठलाचं स्तोत्र म्हणा, विठ्ठलाचं नाव घ्या, रामाचं नाव घ्या, कृष्णाचं नाव घ्या, दत्त संप्रदायात दत्तात्रेयांचं नाव घ्या, क्वचित ओम म्हणून ओम दत्तात्रेयाय नमः, ओम हुम अनुबतये नमः असं ओंकार लावून त्या त्या देवतेची उपासना
किंवा त्या त्या देवतेचं आधी स्मरण केलं जातं आणि मग विषयाला सुरुवात होते. म्हणून इथे आपण लक्षात घ्यायचं, कुठेही जे उपनिषदांच्या ठिकाणी आपण पाहत चाललो तर आपल्या लक्षात येतं की जेव्हा मंत्र सुरू होतो किंवा एखादं उपनिषद सुरू होतं ते नेहमीच ओंकाराने सुरू होतं, ओमच्या उच्चाराने सुरू होतं. ओम हे उपनिषदांचं मंगलाचरण आहे. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः. ते म्हणतात की ओंकाराने ह्या मंगलाचरणाने सुरुवात झाली आहे. आणि इथे काय आहे तर म्हणाले, माझ्या कानांनी ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः, हे ज्या भिन्न भिन्न देवता आहेत त्या देवतांचं मी स्मरण करतो, त्या देवतांची आम्ही उपासना करतो. ती उपासना करताना आमचं जिवंत उपासनेत रमावंच रमावं, पण त्याचबरोबर आमच्या कानांनी आम्ही चांगलं ऐकावं. भद्रम पश्येमाक्षभिर् यजत्राः, यजन करताना, पूजन करताना, भगवंताची उपासना करत असताना आम्ही आमच्या कानांनीही चांगलं ऐकावं आणि आमच्या डोळ्यांनीही आम्ही चांगलंच पाहावं. स्थिरैरंगैस्तुष्टुवां सस्तनुभिर्व्यशेम. ते म्हणतात की शरीर जे आहे ते सुदृढ असावं, ते स्थिर असावं. याचा अर्थ आपलं आरोग्य संपन्न असावं आणि आपल्या ठिकाणी आपल्या तनुनी आपण भगवंताच्या ठिकाणी उपासना करत राहावी. ती जी उपासना आहे ती उपासना माझ्याकडून उत्तम रीतीने हो. भगवंतानी माझ्या शरीराचं त्याकरता रक्षण करो भगवंत की, आणि मी या उत्तम देहानी त्याची उपासना करत देवहितम यदायुः, देवाचं कार्य करीत. ज्याच्यामध्ये देवाला आवडतं, सगळ्या उपनिषदांचं सार जर कशात असेल ना तर मला नेहमी असं वाटतं की ते एकाच मंत्रात आहे. ते म्हणजे नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रुतेन यमे वैश वृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. म्हणाले प्रवचन केल्याने आत्मा प्राप्त होत नाही त्याचं ज्ञान. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया, पुष्कळ बुद्धिमत्ता आहे त्यांनीही आत्मा प्राप्त होत नाही, आत्मतत्व प्राप्त होत नाही. न मेधे बहुधा श्रुतेन, खूप श्रवण केलं आहे, खूप श्रवणाने सुद्धा परमात्मा प्राप्त होतो असं नाही. यमे वैश वृणुते तेन लभ्या, म्हणाले परमात्मा त्यालाच वरतो. कुणाला? यमे वैश वृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. म्हणाले भगवंत आपली तनुस्वाम विवृणुते तनुस्वाम, आपली तनु जी आहे ती त्याच्याच पुढे प्रकट करतो जो यमे वैश वृणुते, त्याला जे आवडतं ते तो करतो. परमात्म्याच्या आवडीचं जे आहे ते ज्याच्याकडून केलं जातं त्यालाच फक्त परमेश्वर आपलं म्हणतो किंवा आपली तनु त्याच्या पुढे प्रकट करतो, म्हणजे आपलं ज्ञान त्याला देतो. तर इथे त्यांनी असं म्हटले, देवहितम यदायुः, जे कार्य आहे ते परमेश्वराचं कार्य करावं. आपलं शरीर जे सुदृढ आहे, जे उत्तम आहे, त्याचं आरोग्य राखावं आणि त्या संपन्न उत्तम अशा शरीराने आपण भगवंताची उपासना करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. की संपूर्ण आयुष्यभर जो आमच्याकरता हे सगळं देतो किंवा जो आमचं परमात्मा आहे, ज्याला आम्ही उपास्य दैवत म्हणतो, त्याची उपासना करावी. स्वस्ती न इंद्रो वृद्धश्रवाः, हा जो इंद्र आहे त्या इंद्राची कीर्ती कशी आहे? वृद्धश्रवाः, वृद्ध म्हणजे आपण जसं म्हातारपणाला म्हणतो तसं कीर्ती वृद्ध झाली म्हणजे काय? दीर्घकाळपर्यंत ज्याची कीर्ती तशीच अबाधित आहे अशी वृद्धश्रवाः, श्रवा म्हणजे कीर्ती, ज्याची कीर्ती अशी दीर्घकालपर्यंत गुंजत राहिलेली आहे, स्मरणात राहिलेली आहे, पसरत राहिलेली आहे, सर्वदूर भरून राहिलेली आहे, अशा अर्थाने तो वृद्धश्रवा शब्द आहे. स्वस्ती न इंद्रो नहा, म्हणजे आमचं त्यांनी स्वस्ती करो, आमचं त्यांनी कल्याण करो. कुणी करो? इंद्रानी करावं. सर्व देवांचा देव आहे तो, त्या इंद्रानी आमचं कल्याण करावं. आणि ज्याची अशी दिगंत कीर्ती आहे अशा इंद्रानी आमच्यावरती कल्याणाची पखरण करावी, बरसात करावी. स्वस्ती न पूषा विश्ववेदाः, म्हणाले आणखीन कोणी कल्याण करावं? नहा, स्वस्ती नहा पूषा विश्ववेदाः, संपूर्ण विश्वाला जो जाणतो
विश्ववेदा. हा संपूर्ण विश्वाला जाणणारा कोण आहे? सूर्य. पूषा, पूषण हा जो एकरशे संबंध आकाशामध्ये जो फिरत राहतो, तो जो सूर्य आहे, त्याच्या नजरेतून कुणाचं काय लपलंय? म्हणाले सगळं काही या सृष्टीमधलं त्याला दिसतं आहे, त्याला ज्ञात आहे. त्या सूर्याने आमचं कल्याण करावं. स्वस्ती नस्तारक्षो अरिष्ट नेहमी. स्वस्ती आमचं कल्याण करावं. नस्तारक्षो म्हणाले ज्याच्या ठिकाणी हा जो गरुड आहे तो कसा आहे? अरिष्ट नेमी. अरिष्ट नेमी, नेमी म्हणजे चक्र. आपण त्या नेमी शब्दाचा मराठीमध्ये नेमेची येतो मग पावसाळा, सृष्टीचे कौतुक तू जाण बाळा असं म्हण. नेमेची येतो. नेम म्हणजे पुन्हा पुन्हा तेच चक्र, तेच आवर्तन त्या ठिकाणी येत असतं किंवा त्या आवर्तनामधून आमचा काल जात असतो. तर कालचक्राला सुद्धा नेहमी चक्र असं म्हटलं आहे की नित्य नित्य तसंच फिरत राहणार. सगळी सृष्टी तशीच आहे, या नेहमी चक्रावरतीच आधारलेली आहे. धाता यथा पूर्व कल्पवत असंच वर्णन केलेलं आहे की ही सगळी सृष्टी कशी निर्माण होते? अशीच निर्माण होते की जशी पूर्वकल्पामध्ये होती. त्या पूर्वकल्पातली सृष्टी कशी निर्माण झाली? आधीच्या कल्पात होती तशी. ह्याच्या पुढच्या कल्पात सृष्टी कशी निर्माण होणार? ह्या कल्पात आहे तशी. म्हणजे धाता म्हणजे ब्रह्मदेव या सृष्टीची जी निर्मिती करतो ती कशी करतो? पूर्वकल्पाप्रमाणे करतो. जसं चालत आलं आहे तशीच करतो. तसा हा जो अरिष्ट नेमी आहे, संकटांचं चक्र आहे, चक्राकार जीवनामध्ये हे येतच राहतं. हे कालाचं चक्र आहे, हे फिरत राहतं. त्यामुळे कधी खाली कधी वर त्या चक्राच्या आरा फिरतच असतात. आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुख दुःख योग्य अयोग्य घडत राहतं. त्यांनी सांगितलं की हा जो स्वस्ती नस्तारक्षो अरिष्ट नेमीही, या गरुडाने काय करावं? माझं कल्याण करावं. आणि जसा चक्र आहे ते चक्र जसं समर्थ आहे, इथे कालचक्र असा अर्थ घेतलेला नाही. अरिष्टाचं जे चक्र आहे त्या अरिष्टाच्या चक्राला त्या गरुडाने जसं विष्णूच्या हातात चक्र असावं आणि त्या चक्राने त्याला नष्ट करावं, तसं या गरुडाने आमच्या ठिकाणी येणारा हा जो कालचक्राचा भाग आहे त्या भागामधून जे योग्य अयोग्य येईल, जे योग्य आहे ते अर्थातच तो आमच्याकरता देईल, जे अयोग्य आहे याचा नाश करील आणि आमचे स्वस्ती म्हणजे कल्याण करील. स्वस्तिनः पूषा विश्ववेदाः. तो जसा पूषा आहे तसा हा कसा आहे? अरिष्ट नेमी नस्तारक्षो असा हा गरुड आहे. आता पुढे स्वस्तिनो बृहस्पतीर दधातु. हा बृहस्पती जो आहे तोही आमच्या कल्याणाचं पोषण करो. तर आम्हाला आमचं कल्याण किंवा आमच्या जीवनामध्ये सुख आरोग्य सर्व काही प्राप्त करून देऊ. ओम शांती शांती शांती. पुन्हा त्यांनी असं म्हटलं आहे की ओंकार घेतला आहे आणि आपण म्हटलं तसं की सर्वाची सुरुवात ओंकाराने केली जाते. ओंकारा इतकं पवित्र काय, मंगल काय, प्राथमिक काय आणि त्याच्या इतकं सर्वात समर्थ काय? सर्वात समर्थ मंत्र ओंकारच आहे. आणि त्यामुळे ओंकाराने पुन्हा एकदा तीनही शांतींचा उच्चार केला जातो. आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आत्मिक. तीनही पातळीवरती आम्हाला शांती प्राप्त हो अशी भूमिका इथे ह्या मंगलाचरणात म्हणजे या शांती मंत्रात, उपनिषदांचे सर्व ठिकाणचे शांती मंत्र सुंदरच आहेत. हाही शांती मंत्र तसाच सुंदर आहे. त्याच्यामध्ये ह्या मंत्राच्या नंतर आता मुंडकाचा प्रथम खंड सुरू होतो आहे. तेव्हा ते पुन्हा सुरुवात होताना ओंकार लावला. ओम ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता स ब्रह्मविद्यां सर्वविद्या प्रतिष्ठां अथर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह. त्यांनी असं म्हटलं आहे की आता सुरुवात झाली या उपनिषदाला. गुरुशिष्य परंपरेने ज्ञान द्यायचं आहे. ते ज्ञान कसं देतो? ब्रह्मा. हा ब्रह्मा कोण आहे? विश्वस्य गोप्ता आणि विश्वस्य करता भुवनस्य गोप्ता. या विश्वाला निर्माण करणारा आहे आणि ह्या भुवनांचं गोप्ता म्हणजे रक्षण करणारा आहे. देवानां प्रथमः संबभूवः. तो या सर्व देवतांच्यामध्ये
सर्वात पहिल्यांदा जन्माला आला. सर्व देवता आमच्याकरता कार्य करतात, आमचं मंगल करतात, आमच्या संकटांचे परिहार करण्याकरता त्यांची उपासना केल्यावर ते प्रसन्न होतात आणि आम्हाला त्या संकटांचा परिहार करून त्यातून बाहेर काढतात. पण हा जो ब्रह्म आहे, हा जो ब्रह्मदेव आहे, हा जो प्रजापती आहे, हा चतुर्मुखी ब्रह्मा, या सर्व देवतांच्यामध्ये प्रथम जन्माला आलेला आहे. आणि म्हणून देवानाम प्रथमः संबभूव, तो प्रकट झाला आहे. त्याला जन्माला येणं हा आपला शब्द व्यावहारिक झाला. परंतु आपण ज्याला ही पृथ्वी जन्माला आली, मानवजात जन्माला आली, हा संपूर्ण संसार, हे जगत निर्माण झालं, तशा ह्या देवता निर्माण नाही झाल्या, या देवता प्रकट झाल्या. म्हणून त्यांनी कसं म्हटलंय, संबभूव. या प्रकट झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये देवता प्रकट होताना त्यांच्या प्रकटीकरणात सर्वात पहिल्यांदा ब्रह्मदेव प्रकट झालेले आहेत. आता ही ब्रह्मदेवाची ओळख दिली. स ब्रह्मविद्याम सर्व विद्या प्रतिष्ठाम अथर्वाय ज्येष्ठपुत्राय आह. आता ब्रह्मदेवानी काय केलं, ही जी ब्रह्म, ही आधारभूत असलेली या सृष्टीला, आणि म्हणाले जी ब्रह्मविद्या आहे यांनी कुणाला दिली, ती सर्व विद्या प्रतिष्ठाम, ब्रह्मविद्याम सर्व विद्या प्रतिष्ठाम. ही जी ब्रह्मविद्या आहे म्हणजे आम्हाला सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ, त्यांनी लगेच पुढे म्हटलं सर्व विद्या प्रतिष्ठाम. सर्व प्रकारच्या विद्या चांगल्याच आहेत, श्रेष्ठच आहेत, आमच्या जगण्याकरता उपयुक्तच आहेत. परंतु त्यांच्याही मध्ये जी विशेष आहे, जी विशिष्ट आहे आणि जी श्रेष्ठ आहे, अशी जी ब्रह्मविद्या आहे, ती ब्रह्मविद्या ज्येष्ठपुत्राय अथर्वाय प्राह, त्यांनी आपल्या ज्येष्ठ पुत्राला अथर्वाला दिलेली आहे, त्याचा उपदेश केलेला आहे. म्हणजे विद्येची सुरुवात कशी सांगितली आपल्याला, विद्येची सुरुवात चतुर्मुखी ब्रह्मा, चतुर्मुखी ब्रह्मदेवाच्या पासून ती विद्या अथर्वांकडे आली. आता हे उपनिषद कोणतं आहे आपण लक्षात ठेवायचं, अथर्वण उपनिषद आहे, अथर्व वेदामधला हा भाग आहे. आणि त्यामुळे या उपनिषदामध्ये साहजिकच याचे जे विषय आहेत त्या विषयांची परंपरा मांडताना ही गुरुपरंपरा त्यांनी मांडली आहे. पुढे आणखीन गुरुपरंपरेचा विस्तार आपल्यासमोर झालेला आहे. म्हणाले पहिल्यांदा कसा जन्माला आला, तो ब्रह्मा जन्माला आला. त्या चतुर्मुखी ब्रह्माचं वैशिष्ट्य काय, आता यांचं ऐश्वर्य काय, हे लखलखत्या प्रकाशाने युक्त असणारे असे देवगण असतात. सर्व देवता या कशा असतात, हिरण्यगर्भ, म्हणजे जसं सोनं चमकत असतं तसे विलक्षण तेजानी दैदिप्यमान असणाऱ्या अशा ह्या देवता असतात. आता त्याचा जास्त विस्तार इथे आपल्याला नको, की हिरण्यगर्भ ही स्थिती का घेतली, त्या स्तरावरती तिथून पुढे विस्तार का सांगितला, पण आत्ता आपल्याला त्याची गरज नाही. म्हणून आपण तो हिरण्यगर्भ किंवा तो तेजस्वी किंवा तो दैदिप्यमान, तो सुवर्णासारखा अत्यंत प्रखर असा सुंदर विशेष विलोभनीय असं त्याचं स्वरूप धरून आपण पुढे जाऊ. की ब्रह्माचं जे महिमान आहे ते कसं सांगितलं आहे, तो जो हिरण्यगर्भापासून आला आहे त्याचं ऐश्वर्यही तसंच आहे, त्याची विरक्तीही तशीच आहे, त्याचा धर्मही तसाच आहे, त्याचं ज्ञानही तसंच आहे. त्याच्या ठिकाणी सर्व काही प्रकर्षाला, सर्व काही पूर्ण विकसित स्थितीमध्ये प्रकट झालेला आहे. कारण तो सगुणात आला, तो प्रकट झाला. परमात्म्यापासून जेव्हा तो सगुणात आला तेव्हा सगुणात काय काय प्रकट झालं, सगळंच प्रकट झालं. सगळं प्रकट होताना त्याच्या ठिकाणच्या ह्या सर्व स्थिती, सर्व गुण, सर्व लक्षणं त्या ठिकाणी प्रकट झाली. ती कशी आहेत, परिपूर्ण विकसित आहेत त्याच्या ठिकाणी. आणि सर्व सृष्टीच्या आधी तो जन्माला आलेला आहे. सर्वसामान्यांचा जन्म होण्याकरता काही धर्म काही अधर्म दोन्ही पाहिजे. हे जग जे आहे ते द्वंद्वात्मक आहे. या जगामध्ये जसा जन्म आहे तसा मृत्यू आहे, जसा दिवस आहे तशी रात्र आहे, जशी सुरुवात आहे तसा शेवट आहे, आणि असायलाच पाहिजे. एक जन्माला आला आणि तोच अनंत काळपर्यंत राहील असं झालं तर सृष्टीचं जनन झालं कसं म्हणता येईल. जे जनन झालं किंवा जे जन्माला आलं त्याचा नाश आहेच. जे जे उपजे त्याला काय आहे, त्याला विनाश ठरलेलाच आहे. ते नासे, ते संपणारच आहे. आणि हे असं पुन्हा ते अरिष्ट नेहमी, ते जे आपण म्हटलं ना, नस्तार्क्ष अरिष्ट नेहमी, हे चक्र आहे. ह्या चक्रावरती जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मांगल्याचीच अपेक्षा आहे, तोपर्यंत जीवनाचीच अपेक्षा आहे.
देवा मला मृत्यू दे, देवा मला मृत्यू दे असं कोणी मागत नाही. दीर्घ आयुष्य दे, उत्तम आयुष्य दे, सुखाचं दे असंच मागतो. आणि त्यामुळे इथे या सृष्टीच्या नियमामध्ये धर्म आणि अधर्म दोन्ही आहे. व्यवहारामध्ये सुद्धा धर्माने चालणं म्हणजे हा विधानाचा विषय आला, विधी निषेधाचा विषय आला, नियमांचा विषय आला, तो भाग सोडून द्या. परंतु ह्या गोष्टीचा हा धर्म आहे. म्हणजे कारलं आहे, त्याच्यात जर गोडी शोधायला निघालो तर तिथे गोडी कुठून आणणार? आणि साखरेमध्ये कडूपण, साखर म्हणाला आम्ही अवघ्याची गोड, तुम्ही आमच्यात कुठे कडू शोधणार? सापडणारच नाही साखरेमध्ये कडवटपण. तसे हे जे भिन्न भिन्न धर्म आहेत ते धर्म या सामान्य जगाच्या निर्मितीकरता आवश्यक आहेत. त्या सगळ्या धर्मातून ह्या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. त्याला कोणतंही कर्माचं बंधन ब्रह्मदेवाच्या ठिकाणी ही सृष्टी निर्माण करताना नव्हतं. ती कशी होती? निरुपाधिक, स्वतंत्र, आणि त्याला जी स्फूर्ती येईल, त्याला जे वाटेल त्या प्रकाराने तो सृष्टी घडवत गेला. त्याला कसं स्फूर्ती आली? आपण मग त्याच्या मनात आलं ते त्यांनी केलं. मनमानी इथे काही नाही, आपोआपी इथे काही नाही आहे, वाटलं म्हणून घडलं असं नाही आहे. आपल्याकडे एक सूत्र लक्षात ठेवायचं, सर्वदूर कार्यकारण भाव आहे. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप या सृष्टीच्या सगळ्या विचारांमध्ये, सृष्टी समजून घेण्यामध्ये किंवा सृष्टीचं तत्त्वज्ञान मांडण्यामध्ये आपल्याला बाजूला करताच येत नाही. अशी मनमानी, अशी आपोआपी ह्याच्या तालावर काही तत्त्वज्ञान चालत नाही. तत्त्वज्ञान त्या स्वरूपाचं नसतंच. त्याला नेहमीच कुठल्याही कार्याला कारण हे आहेच. माझे पाय का दुखायला लागले? कारण शोधा. मी व्यायाम केला नाही, मी पडले, माझा काही त्रास झाला, जन्मतः काही दोष, काही असेल, जे कारण असेल ते. पण प्रत्येक गोष्टीला व्यावहारिक पातळीवर, सामान्य स्तरावरही कारण आहे. आणि तसंच पूर्वप्रारब्ध आदींचा विचार करतही कारण परंपरा आहे. पण कार्य जे घडत असतं त्यामुळे आपल्या परंपरेमध्ये तक्रार कशाचीच नाही. आपल्याकडे मनुष्यानी तक्रार करावी असं ज्याला तत्त्वज्ञान समजलंय तो कधीच तक्रार करत नाही. कारण तो म्हणतो हे घडलं का घडलं? हे का घडलं नाही, हे असं जो आपलं प्रारब्ध आहे, जे आपलं कर्म आहे, त्या कर्माचीच फळं आपण भोगतोय. का घडलेला अर्थ नाही आहे, ह्या प्रश्नाला अर्थ नाही. हे माझ्याच बाबतीत असं आहे. आजकाल आपण हा तर्क खूप ऐकतो. अहो झालं, मला दुखणं झालं, मला त्रास झाला, माझ्यावर आपत्ती आली, मलाच का? अरे मग दुसऱ्याला येऊ दे का? तुलाच का जर नको असेल तर त्रास दुसऱ्याला होऊ दे का? असं नाही आहे. माझ्या कर्माचा त्रास मला भोगायचा. ज्याचं त्याचं कर्म ज्याचा तो भोगतोय. आणि एकदा मी केलेलं कर्मच मला भोगायचं आहे असं म्हटलं की तक्रारच उरत नाही. तक्रार नसतेच, तक्रार करायला जागाच नाही. कारण तसं नाहीच आहे. तक्रार हे स्वरूपच नाही आहे. असो, परंतु ते म्हणतात की ह्या ब्रह्मदेवानी जी सृष्टी निर्माण केलेली आहे ती त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज आणि तम यांनी युक्त आहे. आता आपण इथे बघितलं की त्याचा जो ज्येष्ठ पुत्र आहे, आपण इथे म्हटलंय ना की तो ज्येष्ठ पुत्र आहे तो अथर्वा नावाचा आहे. आणि त्या अथर्वाला त्यांनी अथर्व या पुत्राला त्यांनी आपली विद्या दिली. आता तो पुत्र कसा आहे? तो मानस पुत्र आहे. ब्रह्मदेवानी ही सर्व सृष्टी मनाच्या स्तरावर, संकल्पाच्या स्तरावर सृष्टी निर्माण केली. हा ईश्वरी संकल्प आहे. ही सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवाला त्यांनी जे तप केलं, ईश्वराने जे मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनामधून ही सृष्टी जी निर्माण झाली आहे, ही सृष्टी पुढे ज्याच्यात आम्ही बसलो आहोत ती ज्या प्रकारे आम्ही त्रिगुण, पंचमहाभूत वगैरे वगैरे ती सगळी मालिका विचारात घेतो, तिथे ती सृष्टी आहे. परंतु ब्रह्मदेवानी जी त्याची सर्गसृष्टी निर्माण केली, त्या सर्गसृष्टीमध्ये ती फक्त संकल्पाने निर्माण झालेली आहे. आणि संकल्प भगवंतानी कोणता केला? परमात्मे. एकाकी न रमनते एकोहम बहुश्याम प्रजा येय. मी एकटा आहे, मला बहुत नामरूपात प्रकट व्हावं असं वाटतं. आणि म्हणून तो ही सृष्टी निर्माण करण्याकरता विविध नामरूपात्मक सृष्टी निर्माण करण्याकरता उद्युक्त झाला.
ती सृष्टी निर्माण करताना मग आता जे काही पंचमहाभूत आहेत, त्रिगुण आहेत वगैरे वगैरे वगैरे, त्याची जी उतरंड आहे ती त्या ठिकाणी आपोआप आलेली आहे. आता याच्या पुढे त्यांनी असं म्हटलं की ह्या सृष्टीमध्ये जे डार्विनसारख्यांनी सांगितलं आहे की हा उत्क्रांतिवाद आहे, की हळू असे जीव निर्माण झाले, तसे जीव निर्माण झाले, एकातून एक निर्माण झाले. तर वैदिक तत्वज्ञान हे एकातून एक निर्माण झाले हे मान्य करत नाही. वैदिक तत्वज्ञान म्हणतं एका नंतर एक निर्माण झाले हे मान्य करतो. कदाचित आधी जलचर सृष्टी निर्माण झाली असेल, मग जल आणि भू यांच्यावरती वावरणारी सृष्टी निर्माण झाली, मग भूचर सृष्टी, आकाशामध्ये विहार करणारी सृष्टी वगैरे वगैरे. एकानंतर एक आम्ही मान्य करू, पण एकातून एक नाही. माकडाचा मानव होऊ नाही शकत. माकड कितीही शतकं गेली, कोट्यावधी वर्ष गेली, अब्जावधी वर्ष गेली, तरीसुद्धा फरक काही पडणार नाही. मानवात पडणार नाही. भात जे पिकवला आणि त्याचा तांदूळ केला तेच होणार आहे. भात पिकवून तांदूळच होईल. गहू पेरून तांदूळ येणार नाही, बाजरी पेरून राजगिरा येणार नाही. हे सृष्टीचं जे चक्र आहे, आपण मगाशी जे म्हटलं ना नेमी चक्र, ते अरिष्ट चक्र त्या ठिकाणी जे घेतले, अरिष्ट नेमी, त्या ठिकाणी ते सातत्याने हे चक्र आहे नेहमी. आणि त्या चक्राप्रमाणेच हे जी सृष्टी आहे, पावसाळा येतो, बी पेरतो, झाड उगवतं, ते मोठं होतं, त्याच्यावरती हळूहळू कशावर फुलं धरतात, कशावर फळं धरतात, कशावरती आपल्या आपल्या निर्मितीप्रमाणे त्या झाडांच्या मध्ये बदल होत जातात. धान्य येतं, धान्य पिकतं, आणि ते धान्य पिकलं की धान्य काढून घेतलं जातं. हे सातत्याने चालू सृष्टीमध्ये जे जसं आहे तसंच चालू राहतं. या डार्विनच्या सिद्धांतामध्ये जे माकडाचा मानव ही भूमिका इथे नाही. मानव म्हणूनच आहे. विकास मानवाने मानवाच्या स्तरावर करायचा. माकडाच्या स्तरावर राहणार आहे. त्यांच्यात विकास होत नाही का? होतो ना. त्याच्यात सुद्धा विकसित आपल्याला कधी वेळ मिळाला तर आपण त्या कथा बघू की घोडा आहे, पण असा घोडा आहे की ज्या घोड्याला काही पूर्वसंस्कारांनी तो तयार आहे. आणि आपल्या संत परंपरेमध्ये त्यांच्या कथा लिहिलेल्या आहेत की एका महाराजांचा, म्हणजे एका वारकरी संतांचा एक घोडा होता. फार त्यांचा जीव होता घोड्यावरती. आणि सगळे म्हणायचे की महाराजांचा फार घोडा लाडका आहे. बरं काय त्या घोड्याला कळतं, महाराजांनाच वाटतं. पण त्या घोड्याला एकादशी बरोबर कळायची. एकादशीच्या दिवशी त्याला चंदी द्या, त्याला गवत द्या, तो काही खायचा नाही. त्या दिवशी फक्त शेंगादाणे आणि गूळ एवढंच तो खायचा, बाकी काही खायचा नाही. लोकांना वाटायचं हे आपले उगीच महाराज त्याचे लाड करतात आणि काहीतरी समजतात की ह्याला समजतं म्हणून. तर त्यांनी त्या दिवशी एक ठरवून एकादशी आहे आणि तरी त्याला खायला दिलं. तर त्यावेळी त्यांनी ते खाल्लं. यांना वाटलं अरे आज एकादशीचं कसं काय खाल्लं त्यांनी. तर ते महाराजांना म्हणाले, महाराज बघा, घोड्यानी आज एकादशीच्या दिवशी खाल्लं आणि आपण त्याला चंदी दिली, आपण त्याला गवत दिलं, तर त्यांनी कसं काय खाल्लं मग आज. आज तर काही त्याला कळलं नाही एकादशी आहे ते. महाराज म्हणाले, कळलं तुम्हाला नाही आहे. यावेळी एकादशा 2 आलेल्या आहेत. एक शैव आहे, एक भागवत आहे. त्याची भागवत एकादशी आहे, त्याची एकादशी उद्या आहे. उद्या घाला त्याला खायला, तो खाईल का बघा. हे कितीतरी प्राण्यांचं, जसं गजेंद्र मोक्षाची कथा आपण पाहतो की एकापेक्षा एक श्रेष्ठ त्या योनीमध्ये मोठे होणारे भाग वेगळा आहे. परंतु ही जी प्रत्येक योनी आहे, ती प्रत्येक योनी ही तिच्याप्रमाणे पुढे जात असते. आणि आपल्याला आपली प्रगती किंवा त्या जीवांची त्या योनीमध्ये माहिती नाही आपल्याला की जीव त्या योनीमध्ये का आलेला आहे, त्या योनीत त्याला यावं लागण्याचं कारण, आणि त्या योनीत त्याच्या पापाची निवृत्ती करून घेण्याची त्याची प्रवृत्ती आपल्याला दोन्ही कळत नाही. ते अगाध आहे, भगवंताची लीला आहे. कारण शेवटी असं आहे की कर्मफलाचा दाता तो आहे आणि कर्म भोगायला लावायचं कसं, कुठे, केव्हा, किती ठरवणारा तो आहे. त्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं की हा जो ब्रह्मदेव आहे, हा जो पिता आहे, हा जो प्रजापती आहे, त्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केली आहे. आता म्हणाले सृष्टीची गोष्ट तुला सांगितली. याच्या पुढे ते म्हणतात, अथर्वणे याम प्रवदेत ब्रह्माथर्वा
ताम पुरो वाचांगिरे ब्रह्मविद्यां स भारद्वाजाय सत्यवहाय प्राह भारद्वाजो अंगिरसे परावरम. आता काय म्हणाले की अथर्वणांनी या ठिकाणी या अथर्व जे आहेत त्यांनी विद्या प्राप्त करून घेतली, तप केलं, ती विद्या आपल्या ठिकाणी पचवली, ती आपल्या ठिकाणी त्या विद्येला एक तेज प्राप्त करून घेतलं, श्रेष्ठता प्राप्त करून घेतली, ती त्यांच्या ठिकाणी मुरली, ती त्यांना विद्या खऱ्या अर्थाने आकलन झाली. कारण त्याच्यावर काही तप, त्याच्यावर काही संस्कार केल्याशिवाय ती पक्की होत नाही. आपण कुठेही बघा, मुलांनी एकदा पुस्तक वाचलं आणि सगळा विषय तयार झाला असा होत नाही. ते पुन्हा पुन्हा वाचिलेची वाचावे, विवरिलेची विवरावे, तर करावंच लागतं. सामान्य बुद्धी आहे, जी श्रेष्ठ बुद्धी आहे, ज्याला फोटोजेनिक मेमरी म्हणतो, एकदा वाचलं आणि सगळं स्मरणात राहिलं. असे शंकराचार्य आदींच्यासारखे श्रेष्ठ महापुरुष वेगळे, नाही तर सामान्यतः अभ्यास करावाच लागतो. आणि त्यामुळे अथर्वणांनी जे गुरूंनी मंत्र शिकवले, दाखवले, ऐकवले, आपल्याकडनं घोकून घेतले, अर्थ सांगितला, समजावून सांगितले, त्या मंत्रांच्या संदर्भामध्ये त्यांनी स्वतः प्रयोग केले, स्वतः ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्याचं ज्ञान आकलन करून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्या अथर्वणांनी आपल्या ह्या विद्येची, ही जी ब्रह्मविद्या आहे, ती ब्रह्मविद्या त्यांनी सांगितली कोणाला? अथर्वणे याम प्रवदेत, प्रकर्षाने कुठेही राखून नाही, पूर्णपणाने मोकळेपणाने ही विद्या दिली. ब्रह्माथर्वा म्हणजे साक्षात ब्रह्मज्ञानी असलेले अथर्व, ताम पुरोवाच अंगिरे, त्यांनी अंगिरा नावाच्या ऋषींना, त्यांनी अंगी ऋषींना, अंगिरा म्हणा, अंगिर म्हणा, अशा ऋषींच्याकडे त्यांनी ही विद्या त्यांच्यापर्यंत दिली. म्हणजे आता ही परंपरा सांगता येते. ब्रह्मविद्याम स भारद्वाजाय, आता अंगींनी कोणाला दिली? अंगींनी ती जी विद्या आहे, अंगिरा ऋषींनी ती विद्या भारद्वाजाय म्हणजे भरद्वाज ऋषींचा पुत्र सत्यवह नावाचा, त्याला ती विद्या दिली. आता प्राह नंतर भारद्वाजो अंगिरसे परावराम. आता परावराम परंपरेने आलेली, तर तो परंपरेने प्राप्त झालेली जी विद्या आहे ती भारद्वाज ऋषींनी म्हणजे सत्यवहांनी अंगिरस ऋषींना दिली. आणि त्या अंगिरस ऋषींनी हे प्राप्त झालेलं ज्ञान जे आहे ते ज्ञान आपल्या ठिकाणी विस्तारलं. ही परंपरा एकास एक येत गेली, प्रत्येकाने थोडा थोडा विस्तार केला असेल, अभ्यास केला असेल, ती वाढवण्याचा प्रयत्नही केला असेल, पण त्यामधला मोठा दुवा आणि टप्पा कोण असेल? तर अंगिरस ऋषी आहेत. अंगिरस ऋषींनी त्यांनी सांगितलं की आजही आपण बघतो की यज्ञामध्ये जेव्हा अग्नी प्रदीप्त करायचा आहे तेव्हा काडेपेटी घेऊन किंवा गोऱ्या ठेवून किंवा लाकडं ठेवून त्या कुंडामध्ये अग्नी प्रज्वलित केला जात नाही. म्हणजे त्याला अग्नीने अग्नी असा नाही प्रज्वलित केला जात, अग्नी निर्माण केला जातो, म्हणजे मंथन केलं जातं. आणि त्या ठिकाणी अग्नी काष्ठांचं मंथन करून ती मंथा, ती रवी असते, त्याने ते घर्षण करून तो काष्ठामधून ठिणग्या पाडून, त्या ठिणग्या पडायला लागल्या, ज्वाला यायला लागल्या की तो जो अग्नी निर्माण झाला आहे तो त्या ठिकाणी निर्माण झालेला शुद्ध प्रदीप्त झालेला अग्नी हा त्या यज्ञाकरता, त्या इष्टीकरता आणि सगळीकडे, म्हणजे आता आपल्याला इथे येईल पुढे विषय, तेव्हा जे यज्ञ आहेत करण्याचे अग्निहोत्र्याकरता जे 18 यज्ञ सांगितले त्या प्रत्येक वेळी इष्टी केली जाते, त्याला इष्टी म्हणतात. की ती इष्टी केल्याशिवाय आणि अग्निमंथा करून तो निर्माण केलेला अग्नी, अशुद्ध अग्नी घेतल्याशिवाय यज्ञ केलाच जात नाही. त्याचं निर्मिती किंवा त्याच्याकरताचे मंत्र आपल्याला पुष्कळ वेळा जे काही प्रवचनांमधून आपण बोललो आहोत की तो मंत्राग्नी आहे, तो मंत्रांनी प्रदीप्त केलेला अग्नी आहे. आणि तो मंत्रांनी प्रदीप्त केलेला अग्नी जो आहे तो अग्नी त्या ठिकाणी धडधड पेटतो मंत्रांच्या मधून. आणि त्याचबरोबर हे दुसरं अंतरी अग्नी प्रदीप्त करण्याकरता वापरलेली किंवा जी विद्या उपयोगात आणलेली आहे ती जी विद्या आहे म्हणजे मंत्रांच्या साह्याने अर्थात ती विद्या या ठिकाणी
जी दिली आहे ती अंगिरस ऋषींनी दिली. त्याचं वर्णन असं केलं आहे की अंगिरस ऋषी इतके मंत्रद्रष्टे होते आणि त्यांनी आपल्याला अथर्वा ऋषींनी दिलेल्यापासून त्या मंत्रांचा योग्य तो विनियोग कसा करायचा आणि त्या मंत्रातून सामर्थ्य कसं उत्पन्न करायचं हे अत्यंत तपाने, आपल्या तपाच्या प्रभावाने ते मंत्र बघून आणि ते ज्ञान मिळवून त्यांनी ते सगळं आत्मसात केलं. स्वतःचं एक गुरुकुल स्थापन केलं, त्याचे ते आचार्य झाले. आणि ही जी ब्रह्मविद्या आहे ती पर आणि अपर किंवा पर आणि अवर, म्हणजे पर अपर. पर म्हणजे जी केवळ ब्रह्मविद्या आहे, जी ज्ञान देते. आता ब्रह्मविद्या हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं, ब्रह्मविद्या याचा अर्थ असा ब्रह्माचं ज्ञान करून देणारी विद्या. आणि अपरविद्या याचा अर्थ लौकिक जीवन जगण्याकरता आवश्यक असणारी जी विद्या आहे ती अपरविद्या आहे. तर या दोन भाग आहेत. परविद्येमध्ये काय आहे, आपल्याला समजावा अशा सोप्या शब्दात ज्ञान आहे, भक्ती आहे, कर्म आहे, योग आहे. हे 4 मार्ग आहेत की ज्या 4 मार्गांनी आम्ही ब्रह्मविद्या प्राप्त करून घेऊ शकतो. अपरविद्या काय आहे, तर अपरविद्येमध्ये ही वेदांची विद्या आहे, ज्याच्यामध्ये वेदांचं ज्ञान, वेद समजून घेणं, वेदांच्या मंत्राचा योग्य तो विनियोग कसा करावा आणि त्याचा लाभ आपल्या जीवनाकरता कसा करावा. आता अलीकडे व्हॉट्सॲपवरून आपण कितीतरी स्तोत्रांचे एक एक मंत्र किंवा श्लोक घेऊन लोकांनी आपल्या अभ्यासातून मांडलं आहे की म्हणजे तुम्ही जर विष्णू सहस्रनाम घेतलं आणि त्यातले श्लोक घेतले तर हा श्लोक घेतला तर पोटदुखी थांबते, हा घेतला तर लिव्हरवरती त्याचा लाभ होतो वगैरे वगैरे. अशा अनेक स्तोत्रांचं, अगदी हनुमान चालिसा घ्या, भीमरूपी घ्या, रामरक्षा स्तोत्र घ्या, जी दैनंदिन जीवनामध्ये जी स्तोत्र म्हटली जातात त्यांच्या मंत्रांचे प्रभाव आमच्या देहावर कसे पडतात. आमच्या अनारोग्याला जर आम्हाला आमच्या काबूत आणायचं असेल तर ती स्थिती अगदी निरोगी होईल न होईल मला माहीत नाही, पण बऱ्यापैकी नियंत्रणात आणणं तर पुष्कळसे मंत्र करतात आणि रोग पूर्ण निवृत्त होतो अशी तर शेकडो उदाहरणं आहेत. पण बोलताना जेव्हा ठाशीवपणे पूर्ण बरा होतो असं म्हटलं की त्याच्यावर एक अंधश्रद्धेचा ठप्पा बसतो, टप्पा बसतो की तिथे म्हटलं जातं की एक मारलाच जातो शिक्का की हे सगळं काहीतरी बोलतात. यांना मिळालेलं असतं परंपरेचं व्यासपीठ, त्या व्यासपीठावरून बोलायला काय जातं असं म्हटलं जातं. वास्तविक पाहता असं नाही आहे. त्या त्या गोष्टींची सत्यता आज काही लोक अनुभवत आहेत. आपण केव्हा तरी तो सुद्धा भाग पुढे पाहताना बघूया की कशाप्रकारे मंत्रांचे लाभ आपल्याला होत असतात. त्यांनी इथे म्हटलं आहे की या अंगिरा ऋषींचं आणि अंगिरसांनी आता हे जे मिळालं ही परंपरा झाली. पहिल्यांदा अथर्व ऋषी झाले, अथर्वानी अंगिरांना दिलं, अंगिरांनी भारद्वाज म्हणजे या त्यांच्या पुत्राला म्हणजे भरद्वाज ऋषींच्या पुत्राला दिलं. त्या ऋषींच्या पुत्रानंतर सत्यवाहानी ते अंगिरसाला दिलं आणि अशा प्रकारे हा विस्तार यांनी गुरुपरंपरेचा आपल्या पुढे मांडलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की हा पारंपरिक विद्येचा विचार हा अपराविद्या म्हणून समोर आलेला आहे. ही अपराविद्या मनुष्याचं जीवन, त्याचं कल्याण आणि त्या ज्ञानाने व्यवहार यशस्वी करणं याकरता उपयुक्त आहे. शौनको ह वै महाशालो अंगिरसम विधिवदुपसन्नः पप्रच्छ कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवती ती. तर इथे शौनक नावाचा एक प्रसिद्ध मुनी आहे, वयाने मोठा आहे, परंतु यांच्या महाशालेमध्ये म्हणजे यांच्या गुरुकुलामध्ये, यांच्या आश्रमामध्ये अंगिरस ऋषींच्या येतो. विधिवत उपसन्नः पप्रच्छ. इथे विधिवत म्हणजे समित पाणी होऊन हातामध्ये समिधा घेतो, गुरुजींना शरण जातो, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो, अनन्य भावानी त्यांना विनंती करतो, पप्रच्छ आणि विनंती करून त्यांना प्रश्न विचारतो. आणि तो म्हणतो कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवती ती. म्हणाले असं काय जाणलं असता सर्व काही जाणल्यासारखं होतं, सर्व काही जाणलं जातं. हे लोक आता अलीकडे ही अशी वचनं 2-3 उपनिषदांमधून आपल्याला मिळतात. तर त्या उपनिषदांमधून अगदी अशाच अर्थाचं, अशा शब्दांचं वचन जेव्हा आपण तिथे वाचतो, ऐकतो,
तेव्हा लोक म्हणतात म्हणजे काय, ज्ञानेश्वर माऊलींच्याकडे जर एखादा कॉम्प्युटर दिला आणि तो बिघडला असला तर ते दुरुस्त करतील का? जे एकम विज्ञातम सर्वविधम, सर्व काही जाणल्यासारखं होतं. तर म्हणाले सर्वमिदम विज्ञातम म्हणजे यायलाच पाहिजे त्यांना कॉम्प्युटर दुरुस्त कर. अडचण नाहीच आहे. अगदी अशीच अपेक्षा केली, हातामध्ये स्क्रू आणि ते स्क्रू ड्रायव्हर आणि तिथे घेऊन म्हणजे स्क्रू बसवा तरी, पिळा तरी, नाहीतर तो साईज झालेला स्क्रू घट्ट तरी करा, आणि नाहीतर जे काही दुरुस्त झालेला नादुरुस्त झालेला भाग आहे तो काढून टाकून दुरुस्ती करा. सर्व दुरुस्तीचा मार्ग हाच आहे. कोणी सांगितलं? ज्ञानेश्वर माऊली म्हणतील ते शब्दांनीच करतील, वाणीनीच पूर्ण दूर करतील. हा कॉम्प्युटरचा हे अडचण आहे का? दुरुस्त आहे बघ, कॉम्प्युटर बघून म्हणजे वापरून तर बघ, किंवा सुरू करून तर बघ, तुला तुझे सगळे जे काही ऑपरेशन्स आहेत ती सगळी येत आहेत की नाही बघ म्हणतील. त्याला काय अडचण आहे? म्हणजे यांना तो कॉम्प्युटर दुरुस्त करण्याकरता जे काही प्रशिक्षण घ्यावं लागतं त्यातूनच त्याची टेक्नॉलॉजी समजते. ते टेक्निक शिकलं नाही तर आपल्याला तो दुरुस्त करता येणार नाही. व्यावहारिक आजच्या ज्ञानाच्या व्यावहारिकतेच्या पातळीवरून आम्ही जर त्यांचं ज्ञान जोखायला चाललो अवघड आहे. कारण त्यांच्याकडे त्यांनी जसं इथे म्हटलंय की कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदम विज्ञातम भवती. जे काही जाणलं असता सर्व काही जाणल्यासारखं होतं. कारण संबंध विश्वाचं ज्ञान एका ठिकाणी सार रूपाने जर आलं तर जेव्हा ज्या ज्ञानाचा विचार करायचा आहे त्याचा संकल्पच पुरेसा आहे. आपल्याला हे लक्षात येत नाही की ज्ञान ही जी आत्ताची प्रक्रिया आहे ह्याच प्रक्रियेतून ज्ञान प्राप्त होतं असं नाही आहे. कारण ह्या सर्व श्रेष्ठ साधू सत्पुरुष किंवा एकेकांची चरित्र जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं की त्यांना प्राप्त असलेलं जे ज्ञानाचं स्वरूप आहे आणि त्याचं जे सामर्थ्य आहे ते आम्ही ह्या इंद्रियांच्या माध्यमातून मिळवतो त्या ज्ञानाच्या पलीकडचं आहे. ते इंद्रियातीत आहे, इंद्रियाच्या पलीकडचं आहे. आणि त्यामुळे त्यांना सृष्टीतली कोणतीही गोष्ट किंवा सृष्टीतला कोणताही घडणारा आविष्कार, घटना किंवा त्यात निर्माण होणारे जे विविध बदल आहेत ते थांबवायचे तर थांबवता येतील, ते चालवायचे तर चालवता येतील. आपण ब्रह्मसूत्रामध्ये जे पाहिलं होतं ना, पण या परब्रह्माच्या या सृष्टीच्या ज्या काही नियम आहेत त्या नियमांच्या मध्ये कुणीही सत्पुरुष अधिक्षेप करत नाहीत. जो तो आपल्या मनाने चालवत नाही, जो तो आपल्या मनाने ह्या सृष्टीमध्ये, चला तुकाराम महाराजांचे शिष्य आहेत, तुकाराम महाराजांची एक वेगळी थिअरी आहे आणि त्यांच्या थिअरीने शिष्यांना तुम्ही असं वागावं, तुम्हाला मी हे देतो, तुम्हाला मी ते देतो. शिष्य जवळ आले नाही, आम्हाला ह्या गावात वस्ती करून द्या, त्या गावात घरं पाहिजेत घरं, बिल्डिंग्स पाहिजेत बिल्डिंग्स, पैसा पाहिजे पैसा, सगळं देता येतं. सृष्टीच्या चाललेल्या व्यवहारामध्ये म्हणजे कोणता व्यवहार? ह्या भक्ताचं असणारं जे प्राक्तन आहे त्याचं जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धात ते सहसा ढवळाढवळ करत. त्यांना जेव्हा वाटेल की हे प्रारब्ध बदलल्याने या सृष्टीच्या मूळ व्यापारामध्ये धक्का बसत नाही, धक्का लागत नाही आणि मी त्याला विपरीत करत नाही, अशाच गोष्टी ते त्यांच्या स्वरूपामध्ये म्हणजे घटना स्वरूपामध्ये निर्माण करतात, अन्यथा करत नाही. कशाला करतील आणि ते का वापरतील ते सामर्थ्य? आपल्याला जे वाटतं की ह्या सत्पुरुषांनी आपल्याकरता अमुक करावं तमुक करावं, करतात का? हो करतात. आपल्याकरता करत नाहीत का? नाही करतात. केव्हा करतात? जेव्हा ती उपासना ज्या उत्कटतेने आपण करत राहतो त्या उपासनेच्या प्रभावाने, त्या सामर्थ्याने जर त्या सत्पुरुषांना असं वाटलं की ह्याचे जे भोग आहेत, कारण भगवंत त्या भोगाचा कर्मफलाचा दाता ईश्वर आहे, त्यामुळे ते आपल्या हातात त्या ईश्वराचं काम घेत नाहीत किंवा कर्तृत्व घेत नाहीत, परंतु त्या ईश्वराच्या ठिकाणी कुणाच्या संकल्पामुळे याचं केलेलं उपासनेचं कर्म आहे, ते उपासनेचं कर्म कसं फलदायी व्हावं, कोणत्या प्रकाराने फलदायी ईश्वर ठरवतो.
पण शेवटी कुणाला काय भोगायला, कुठे, केव्हा, किती, कसं ठरवणारा तो आहे. आणि म्हणून जे घडतं किंवा जे जाणवतं, जे दिसतं, ते सगळं काही त्याच्या अधीन आहे. आणि म्हणूनच उपासना, प्रार्थना, ईश्वरावरची श्रद्धा, ईश्वराचं सामर्थ्य, ईश्वरावरचं प्रेम, त्याचा असलेला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अधिकार आम्हाला जेव्हा मनापासून कळेल, आम्ही त्याच्याशी विनिमय करायला लागलो, देवाणघेवाणीचा व्यापाराचा धंदा आहे की बाबा तुझ्याशी बार्गेनिंग आहे, देवा हे एवढं करतो, तू त्याच्या बदल्यात तेवढं दे, तू भगवंत देईल असं नाही. भगवंताला जे द्यायचं आहे आणि जेव्हा देतो तेव्हा त्याला यथार्थतेने जाणून घेतलं तर तो कुणाच्या प्रारब्धामधलं काय बदलील आपल्याला सांगता येत. तो निश्चित बदल करेल, त्याचं सामर्थ्य आहे ते. त्याला काय, त्याला या जन्मात जे भोगायचं आहे ते भोगायला न लावता त्याची पोस्टपोनमेंट करेल आणि पुढे म्हणेल अरे हा इतका चांगला आहे, याला ते भोगायची गरजच नाही. ते इतकं लांब 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 नेत राहील की त्याचं प्रारब्ध तो इतकं क्षीण 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 करत नाही की पुढे ते भोगण्या इतकं सुद्धा शिल्लक राहत. त्याची इच्छा आहे. नाहीतर उपासना करा, भक्ती करा, दैनंदिन उपासना सोडू नका. कशाला आग्रहाने सांगितलं असतं. सांगतात संत सत्पुरुष ते एवढ्याच करता सांगतात की काय प्रारब्ध आहे ते आमच्या हातात नाही. बली पुरुष कारोही, बलवान पुरुष प्रयत्न आहे. तो काय करतो, तो याला सुद्धा, आमच्या प्रारब्धाला सुद्धा बदलून टाकतो आणि तो त्याच्यातून आम्हाला बाहेर काढतो. बलवान पुरुष प्रयत्न आहे. आणि म्हणून इथे हा शौनक म्हणतो, हे सगळं मी खूप वाचलेलं आहे, मी ऐकलेलं आहे. गुरुजी, मी आपल्या गुरुकुलात आपलं नाव ऐकून आलेलो आहे. त्याचं कारण असं की ईश्वराचं स्वरूप, ईश्वराची सत्ता, ईश्वराचं ऐश्वर्य, ईश्वराचं सामर्थ्य सर्व काही मी जाणलं आहे. आणि मला असं वाटतं की तो मात्र मला कळत नाही आहे आणि त्याला कसं कळवून घ्यावं, त्याचं स्वरूप कसं आहे, त्यांनी ही सृष्टी कशी निर्माण केली आहे, त्या करण्याच्या मागचा त्याचा हेतू काय आहे, हे सगळं मला कळेल तर मला अधिक आनंद होईल. तेव्हा ते ऋषी म्हणतात की, अंगिरस मुनी म्हणतात की अरे तू तर वयाने खूप मोठा आहेस, ज्ञानी आहेस आणि एवढं सगळं असताना या वयात तू शिष्यभाव धरून माझ्याकडे समितपाणी होऊन आला आहेस. समितपाणी म्हणजे हातात समिधा घेऊन तू मला शरण आलेला आहेस. ही वैदिक परंपरेची पद्धत होती की गुरूंना शरण जाताना हातात समिधा घेऊन त्यांच्या चरणाला, गुरुच्या ठिकाणी सर्व काही अर्पण केलं आहे, सर्वस्वाचं समर्पण आहे. त्या समिधा घेऊन जाणं आणि त्यांच्या जवळ जाऊन आपल्या शरणागतीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करणं, ही याच्याच करता आहे. ती शरणागती बस एकदा झाली, संपला विषय. आता गुरूंशी, जसं समर्थांनी सोप्या शब्दात म्हटलंय, जीवे वित्ते प्राणे चित्ते, परमेश्वराच्या ठिकाणी समर्पित व्हावं, गुरूंच्या चरणी समर्पित व्हावं. आणि म्हणून ते इथे म्हणतात पुढे की तू असा सगळं काही सोडून इथे आलास, इथे राहतो आहेस, सेवा करतो आहेस, अगदी साधंसं घरचा उत्तम आहेस, संपन्न आहेस, अगदी साधारणसं अन्न खातोस, साधारणशी वस्त्र प्रावरणं वापरतोस, इथे दिवसभर सेवा करण्याकरता काबाड कष्ट करतोस, अत्यंत शांत आणि संयमी असा 6 महिन्याचा तुझा दिनक्रम मी पाहिलेला आहे. आता शिष्याने कसं वागावं याचा तू आदर्श आहेस. आता तुला काय पाहिजे आहे ते मला सांग. तर तो म्हणतो की ही एवढी एकच इच्छा आहे, मी आपल्याला जे सांगितलं तेच मला हवं आहे. ते म्हणाले, यार असं विचारणारं तर कोणी येतच नाही, तुला काय असं विचारावं असं. तर म्हणाला की इतक्या लोकांची इतकी मतं आहेत परमेश्वराबद्दलची, तत्त्वज्ञान मांडणीतली. कसं होतं, एखाद्याचा एक ग्रंथ वाचला, त्या ग्रंथातलं काही तत्त्वज्ञान आपण ऐकलं, वाचलं की आपल्याला असं वाटतं अरे इथे असं लिहिलं आहे, त्या ग्रंथात तसं वेगळंच लिहिलं होतं. मग आपल्याला हे बरोबर का ते बरोबर, कारण आपण मुळामध्ये सगळा अभ्यास केलेला नसतो, थोडंसं काही वाचलेलं असतं आणि त्याच्यातून मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतात. तसं त्यांनी म्हटलं की आता विविध विषयांची आणि विविध प्रकारची मतं मी ऐकली आहेत, वाचली आहेत, अभ्यासली आहेत.
त्याच्यावर चिंतन केलं आहे, पण कोणतं मत स्वीकारावं, कसं पुढे जावं मला समजत नाही. आणि म्हणून ते म्हणतात अशी परस्परांहून वेगवेगळं मत सांगणारी जेव्हा शास्त्र आहेत तेव्हा ज्ञान हे एका जन्मामध्ये होणं अवघड आहे. कारण प्रत्येक ग्रंथ वाचावा, त्याच्यातून ते ज्ञान मिळवावं, दुसरा ग्रंथ वाचावा, तो वेगळा विचार बघावा, त्याच्यातून काही समन्वयाचा प्रयत्न करावा. म्हणाले माणसाचं आयुष्य किती, त्या ज्ञान मिळवायचं कसं, ते मिळवलेलं ज्ञान स्थिर कसं करायचं. माझ्यासारखा माणूस वाचत राहतो, हा सगळा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करतो, माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. म्हणाले मला आपलं नाव कळलं, आपला बोलबाला ऐकला, आपली कीर्ती आमच्यापर्यंत पोचली, आमच्या ह्या दूरच्या प्रांतातून मी आपल्याकडे हा विषय समजून घेण्याकरता, माझ्या शंकांचं निरसन करण्याकरता म्हणून आपल्याकडे मी आलो आहे. तर मला मुळातून विषय जाणून घ्यायची इच्छा आहे, आपण मला समजावून सांगा. तेव्हा महर्षी अंगिरस म्हणाले, अरे तुझ्यासारखा प्रश्न करणारे फार क्वचित, त्यांना असं ऐकायचं नसतं. साधारणपणे कुठेही सगळ्याचे शॉर्टकट्स असतात आणि लोक तेवढ्यात विषय समजून घेऊन पुष्कळ यायला लागलं वगैरे वगैरे सगळं सुरू होतं. ते म्हणाले तुझ्यासारखा जिज्ञासू विरळाच असतो, मुळापर्यंत जाण्याचा, खोलपर्यंत विचार करणारा असा एखादाच असतो. मला अतिशय आनंद झाला आहे. म्हणाले मी विद्यादान करतो आहे, पण तुझ्यासारखा एखादा विद्यार्थी जरी मिळाला माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. म्हणाले तस्मै स होवाच द्वे विद्ये वेदितव्ये इति हस्म यद ब्रह्मविदो वदंती परा चैव अपराच. ते म्हणतात तस्मै स होवाच, ते त्याचं बोलणं ऐकलं, त्या शौनक मुनींचा प्रश्न ऐकला आणि त्यांनी सांगितलं की अरे बाळा, आता ते काही बाळा म्हणण्यासारखे नाही, पण ऋषी तेवढेच मोठे आहेत आणि त्यामुळे ते म्हणतात की ऐक तुला सांगतो. तस्मै स होवाच द्वे विद्ये वेदितव्ये इति, विद्या दोन प्रकारची सांगितलेली आहे. इति हस्म, हे लक्षात ठेव. ते महर्षी अंगिरस अत्यंत श्रेष्ठ असे ऋषी, तर ते निश्चयपूर्वक मी तुला सांगतो. म्हणाले हस्म यद ब्रह्मविदो वदंती, की ते ब्रह्मविद जे ते ऋषी असं सांगतात की परा आणि अपरा अशा दोन विद्या आहेत. पराविद्या आहे तर जी परब्रह्माचं ज्ञान करून देते, अपराविद्या आहे ती लौकिकाचं ज्ञान करून देते. आता आपण दुसऱ्यांदा हा विषय चर्चेला घेतला, कारण इथे पुन्हा पुन्हा बोललो. त्याचं कारण असं की इथेच हा विषय विशेषत्वाने ठासून मांडला आहे आणि त्यांनी ब्रह्मविद्यासुद्धा आणि अपराविद्यासुद्धा म्हणजे यज्ञीय कर्मविद्यासुद्धा त्यांनी तितक्याच प्रभावीपणाने मांडलेली आहे. तत्रा परा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्ववेदः शिक्षाकल्पो व्याकरणं निरुक्तं छंदो ज्योतिषम इति. आता सांगितलं. म्हणाले तिथे पराविद्या आणि अपराविद्या सांगतो. म्हणाले आता पहिल्यांदा ही अपराविद्या. तत्र अपरा, अपरामध्ये काय येतं. म्हणाले ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्ववेदः शिक्षा कल्पो व्याकरणं निरुक्तं छंदो ज्योतिषम इति. या सगळ्या त्याच्या अंगांच्या सहित या अपराविद्या म्हणून समज. अथ परायया तद अक्षर अधिगच्छते. आता तसंच आता याच्या पुढे सांगतो. म्हणून आता सांगतो म्हणाले की आता अथ म्हणजे इथे सुरुवात करतो. परा यया म्हणाले जी विद्या तुला सांगायची आहे, जी पराविद्या तुला पाहिजे ती कशी आहे. तद अक्षरम अधिगम्यते, ते अविनाशी ब्रह्म आहे. अक्षरम, ज्याचा नाश होत नाही, असं ते परब्रह्माचं जे स्वरूप आहे ती त्याच्याकरता असलेली जी विद्या आहे ती पराविद्या आहे. म्हणाले जी व्यवहाराला उपयोगी येते ती अपराविद्या आहे. जी परब्रह्माच्या दर्शनाकरता उपयोगाला येते ती पराविद्या आहे. अपराविद्येमध्ये 4 वेद आहेत, त्याच्यामध्ये त्या वेदांची अंग आहेत आणि त्या वेदांची 6 अंग तुला सांगतो. आणि पुढे त्याचं त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि ते स्पष्टीकरण देताना ते सांगतात शिक्षा कल्प व्याकरण यांचं स्वरूप, तसंच निरुक्त छंद ज्योतिष यांचं स्वरूप तुला मी विशद करून सांगतो. या 4ही वेदांचं स्वरूप मी तुला विशद करून सांगतो. ऋग्वेदाच्यामध्ये सगळे प्रार्थना मंत्र आहेत आणि त्या सगळ्या प्रार्थना मंत्रांच्यामध्ये
प्रसाद भरून राहिलेला आहे. प्रसाद, कृपा, आनंद हे त्याचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे प्रसादस्तु प्रसन्नता ही एक व्याख्या आहे प्रसादाची, की ज्याने तुम्हाला सर्व प्रकारची प्रसन्नता प्राप्त करून दिली जाईल त्याला प्रसाद असं म्हटलं जातं. असं आपल्याला वेदांनी, असं आपल्याला भगवद्गीतेने सांगितलेलं आहे. म्हणून प्रसादस्तु प्रसन्नता, ऋग्वेदाच्या प्रार्थना मंत्रांच्या उच्चारातून मनुष्य जीवनाला प्रसन्न करू शकतो. सर्व प्रकारची प्रसन्नता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्या ऋग्वेद मंत्रात आहे. आता तेच ऋग्वेद मंत्र ही जी देवतांची स्तोत्र आहेत, विविध स्तोत्र आहेत, अगदी म्हणजे भावात्मकतेने ती गुंफलेली आहेत. त्या ठिकाणी आपल्या भावांचं उन्नयन करणारी आहेत, आपल्या भावाला अधिक भावुकतेने वर नेणारी आहेत, सात्विकतेकडे नेणारी आहेत, आपल्या भावाला उत्कट करणारी आहेत. अशी ती प्रार्थना स्वरूपातली जी स्तोत्र आहेत ती ऋग्वेदा 10,000 त्याच्यामध्ये ऋचा आहेत ऋग्वेदामध्ये. आणि तिथे त्याचं वैशिष्ट्य काय आहे, ही काय एवढी चित्ताला प्रसन्न करतात, कारण ती जी पदं आहेत त्यातला एक एक शब्द आहे तो कसा एकानंतर एक येतो, त्याच्यातली अक्षरं कशी एकानंतर एक येतात, त्या सगळ्यांचं या ध्वनिशास्त्राच्या दृष्टीने मोठं सामर्थ्य आहे. म्हणून त्याला मंत्रांचं सामर्थ्य असं म्हटलेलं. आणि वेदांनी आपल्याला सांगितलं आहे की जसा मंत्र आहे, जशी ऋचा आहे, जसं स्तोत्र आहे, जसं सूक्त आहे, तसंच उच्चारा. त्याच्यामध्ये तुमचं आणखीन कुठेतरी काही वापरू नका. तिथे ते जे मागतं आहे, जे त्याचं मागणं आहे, ते मागणं सोडून आणखीन तुमचं कवित्व तिथे करू नका. त्याचं कारण असं आहे की काय, कुठे, कसं मागायचं हे त्यांना चांगलं कळतं. त्या स्तोत्राचा उच्चार करा, तुमच्या मनाने त्याच्यामध्ये कशाची भर घालायला जाऊ नका. भावाची उत्कटता केव्हाही मान्य आहे, भावाने एखाद्या स्तोत्राचा विचार करणं केव्हाही मान्य आहे. परंतु त्याच्या फलांच्यामध्ये मी माझ्या मनाने काही विशेषत्वानी मांडेल तर त्यांनी म्हटलंय मागू नका. तो मंत्र, ती प्रार्थना, ते स्तोत्र तुम्हाला जे द्यायचं आहे ते देणार आहे. आणि म्हणून वेदांनी आम्हाला ही स्तोत्र रचून का दिली त्याचंही उत्तर त्यांनी दिलं आहे की माणसाला काय मागावं, कसं मागावं, किती मागावं, कुठे मागावं कळत नाही. आणि एक मागत असताना तो दुसरं काहीतरी भलतंच मागून ठेवतो आणि आपल्याच ठिकाणी आपला घात करून घेतो. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की ही जी त्या ठिकाणची प्रार्थनांची मालिका आहे, त्या ठिकाणी असणारी एवढी सूक्त आहेत ऋग्वेदामध्ये, त्याच्यावरतीच म्हणाले सामवेदांनी सुंदर असा स्वरांचा साज चढवून ते गायलेलं आहे. म्हणजे तिसरा वेद जर विचारात घेतला, कारण ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आता यजुर्वेदामध्ये काय केलं आहे, यज्ञाची प्रक्रिया वर्णन केली. यज्ञ कसे करावेत, यज्ञाचं स्वरूप, त्याचं विधिविधान, त्याचा प्रत्यक्ष प्रयोग, तो प्रयोग करत असताना काय असावं काय नसावं, आहुती द्यायच्या कुठे द्यायच्या येईलच आपल्याला पुढे. की कुंड आहे, आता कुंडाच्या दक्षिणेच्या बाजूला आहुती द्यायची का उत्तरेच्या बाजूला आहुती द्यायची, पहिली आहुती कुठे द्यायची, बाकीच्या सगळ्या आहुत्या कुठे द्यायच्या, त्या प्रत्येकाचं स्थान काय, अशा अनेक प्रकारांनी चर्चा आहेत. हे म्हणजे उगीच वेळ काढू आपण. आता कसं झालं आहे, पुष्कळ गोष्टींना आपण बदनाम करून टाकलं आहे. आपण आता असं म्हणतो अहो त्या कर्मकांडात पडू नका. कर्मकांडात न पडता कसं चालेल, कर्मकांड कुणालाच केव्हाच सुटत नाही, प्रत्येक ठिकाणी कर्मच आहे. आता कर्मकांडात पडू नका म्हणून सकाळचं दात घासणं बंद केलं तर चालेल का? कर्मकांडे रोज रोज काय करायचं दात घासून, रोज रोज काय करायचं जेवून, स्वयंपाक करायला आपण म्हणतो, रोज रोज कुठे स्वयंपाक करायचा. स्वयंपाकाला चाट देणार आहे लोक म्हणतात आमचं एक्सटेंडेड किचन, आमच्या जवळचं हे हॉटेल आहे. म्हणजे आमच्या जिमखान्यावरती फर्ग्युसन कॉलेजवर राहणारे लोक नेहमी म्हणतात की आमचं एक्सटेंडेड किचन कोणतं आहे, तर आमचं एक्सटेंडेड किचन वैशाली आहे, आम्ही वैशालीत जातो जेवायला. म्हणजे मनुष्य आपलं कर्मकांड सोडतो तेव्हा हा विषय आपण आता उद्याला घेऊया, पण इथे 2 मिनिटात संपवू. की ऋग्वेदामध्ये यज्ञाचा सांगविधी सांगितला की कर्मकांडाला
फाटा देणं किंवा कर्मकांड योग्य नाही असं म्हणणं किंवा कर्मकांडांचे काही लाभ नाहीत, केवळ वेळेचा अपव्यय आहे म्हणणं, हे सुद्धा त्या यज्ञीय जी प्रक्रिया आहे किंवा यज्ञीय जे विधिविधान आहे त्या विधिविधानांचा विचार न करता, अभ्यास न करता केलेलं विधान आहे. आणि जो अथर्ववेद आहे ज्याच्यातलं हे उपनिषद आहे, तो अथर्ववेद जारण मारण उच्चाटन अशा अनेक गोष्टींचा उहापोह करतो. समाजशास्त्राचं, राजकारणाचा उहापोह करतो. देवभक्ती, राष्ट्रभक्ती, देवतार्चन याच्या संबंधाने पुष्कळ काही अथर्ववेदामध्ये वर्णन केलं आहे. दैनंदिन जीवनातल्या आरोग्याच्या संबंधीच्या अनेक समस्या, अनेक व्यावहारिक समस्या अथर्ववेदामध्ये वर्णन केलेले आहेत. असो, त्या सगळ्याचा विचार आपण उद्या करू, कारण आज आपण 5 मिनटं जास्त वेळ बोललो आहे. आजचा विषय इथे थांबवू.